मला आज अर्धा किलोच्या प्रमाणात झटपट मटण कसं बनवायचं, कमीत कमी वेळात कसं पटकन मटण बनवता येईल ते आपण बघूया। त्यासाठी इथे मी अर्धा किलो मटण चांगले स्वच्छ धुवून घेतलं। स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर इथे मी कुकरमध्ये काढून घेतलं। त्यात हळद मीठ टाकलं, थोडंसं पाणी ॲड करून कुकरला शिजत ठेवलं। आता कुकरला 7-8 शिट्या होईपर्यंत चांगलं मटण शिजवून घेतलं। आता कुकरला एका साईडला मटण शिजते तोपर्यंत इथे वाटणाची तयारी केली। तर इथे सुकं खोबरं किसून घेतलं, लसूण सोलून घेतली, कांदा चिरून घेतला आणि इथे मी वाटण चांगलं बनवून घेतलं। कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेतलं। त्याच्यानंतर खोबरं टाकून खोबरं चांगलं भाजून घेतलं आणि वाटण इथे करून घेतलं। आता एका साईडला वाटण इथे बनवून झालं। त्याच्यानंतर इथे कांदा चिरून घेतला, लसूण सोलून घेतली, ते मी टोमॅटो पण घेतले, ते फोडणीला घालताना चिरणार आहे। त्याच्यानंतर इथे मी कोथिंबीर चांगली स्वच्छ साफ करून घेतली। इथे मी घावण्यांसाठी तांदूळ भिजत ठेवले होते, ते मी घावणे बनवून घेतले। आता हे सर्व झाल्याच्या नंतर इथे मी भाकरी पण बनवून घेतली ज्वारीची। तोपर्यंत इथे चांगलं मटण शिजवून कुकर पण थंड झाला होता। आता मी कडक मटण आणि नरम मटण साईडला करून घेतलं आणि रस्सा बनवून घेणार आहे। तर फोडणीला इथे मी कांदा, लसूण, टोमॅटो छान असा तेलात परतून घेतला। त्याच्यानंतर जे वाटण बनवलं होतं ते घातलं, छान असा मसाला परतून घेतला आणि इथे जे कडक मटण साईडला टाकलं होतं ना, ते त्याच्यात ॲड केलं आणि रस्सा बनवून घेतला। तर रस्सा एका साईडला शिजत ठेवला। तोपर्यंत इथे सुकं मटण घातलं, कांदा, लसूण, टोमॅटो छान असं तेलात परतून घेतला, वाटण टाकलं, लाल मसाला, हळद टाकलं आणि छान असं वाटण परतून घेतलं तेलात। आणि सुकं मटणासाठी इथे मी नरम मटण साईडला ठेवलं होतं, ते फोडणीला घातलं। त्यात मी थोडेसे काजू ॲड केले, जे होते घरी ओले काजू, ते ॲड केले। तर इथे सुकं मटण पण शिजत ठेवलं बारीक गॅसवर। आता सुकं मटण आणि रस्सा एका साईडला दोन्ही पण शिजत आहे। आता रस्सा 10 मिनटं चांगला शिजवून घेतला। आता शिजून झाल्याच्या नंतर इथे रस्सा बनवून झाला आहे, वरून कोथिंबीर टाकली। तोपर्यंत इथे सुकं मटण पण बनवून झालं होतं, त्याच्यात पण कोथिंबीर ॲड केली आणि तुम्ही बघू शकता इथे मटणाचा रस्सा आणि सुकं मटण इथे बनवून